जय श्रीराम। आज महाराजांच्या आपल्या दैवतांच्या मूर्तीला दुग्ध अभिषेक घालण्यात आला। दुग्ध अभिषेक घालून ज्या अभिषेक कळमकर यांनी जे महाराजांना स्पर्श केले, जे स्त्री लंपट माणसांनी घृणास्पद काम करून महाराजांना स्पर्श केलेला आहे, तर आपण दुग्ध अभिषेक महाराजाला आज केलेला आहे। तसेच 1-2 दिवसापूर्वी अहिल्यानगरमधील खासदार लंके यांनी अभिषेकची बाजू घेता, त्यांच्या पक्षाच्या माणसाची बाजू घेता सांगितलेलं आहे की ह्या स्त्रीने काही हनी ट्रॅपचा प्रकार केलेला आहे। मी सर्वप्रथम ह्या गोष्टीसाठी क्षमस्व आहे आणि मी माफी मागतो की मला ह्या गोष्टी बोलाव्या लागत आहेत, कारण लंकेंना ह्या गोष्टीची लाज वाटत नाही। जर का ह्या जागी लंकेची बायको, बहीण किंवा इतर कोणी असलं असतं आणि त्याच्यावर असं बलात्कारासारखं गंभीर स्वरूपाच्या गोष्टी घडल्या असते, तरी देखील लंकेंनी हे स्टेटमेंट केलं असतं का? मी माझ्या स्टेटमेंटला देखील आत्ता बोलण्यापूर्वी माफी मागितली, तरी लंकेंनी त्यांचं तोंड आवरून ह्या गोष्टीला माफी मागितली पाहिजे। आपण पाहिलं गेलं तर भारतामध्ये प्रत्येक 20 मिनिटाला जेवढा वेळ आपल्याला एक दूध अभिषेक करून इंटरव्ह्यू दिवसावर 20 मिनिटामध्ये एक रेपची घटना ऑल ओव्हर इंडियामध्ये घडत आहे। काही रजिस्टर होतात आणि काही नाही होत। तर अशा पॉवरमधल्या असलेल्या आता लंके पॉवरमध्ये, आणि त्यांचा हा कोण, हा त्यांच्याच पक्षातला माणूस आहे अभिषेक, याने असं घृणात्मक स्त्री लंपत तो माणूस आहे, आपण बघू शकतो। आणि हनी ट्रॅपचा प्रकार आहे असं बोलणं एकदम चुकीच्या गोष्टी आहेत। अशा तुम्ही असे नेते असून हा जो बोका आहे, बोका बी म्हणू शकतो आपण लंकेला, किंवा आपण याला हे देखील म्हणू शकतो, अहिल्यानगरचं एप्स्टीन देखील म्हणू शकतो आपण, कारण काही स्त्रींनी याच्यावर देखील बरेच टीका केलेली आहे। अहिल्यानगरमधील हे 2 एप्स्टीन झालेले आहेत, एक आहे अभिषेक आणि दुसरा आहे तो लंक्या, अर्धामुल्ला लंक्या। त्यांनी त्वरित माफी मागितली पाहिजे त्या स्त्रीची जिच्यावर बलात्कारासारखा गुन्हा ज्यांनी दाखल केलेला आहे अभिषेकवर। तिला तिच्या मनाला काय वाटत असेल, तिच्या घरच्यांची आज परिस्थिती काय, कुठं ना कुठं तरी तिच्यावर अत्याचार झाले आणि आज तिला बदनाम करायचं कट हे खासदार करत आहे। म्हणजे या बोक्याला आपण दूध पाजलं आणि आज ते आपल्यालाच नखं मारतोय, हे किती चुकीचं आहे। आपण मतदान केलेलं आहे या माणसाला, आणि एका स्त्रीबद्दल असे बोलणं आणि असं वक्तव्य करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। या नगरमधील एप्स्टीन म्हणजे लंके आणि कळमकर यांची लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने सगळी फाईल उघड करावी आणि यांचं जे आहे ते सत्य सगळं अहिल्यानगरकरांपुढे आणावं, हीच माझी शासनाला विनंती आहे, असं म्हणून थांबतो। जय श्रीराम। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।